नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन। भारतीय जनता पार्टी नाशिकमधील ज्येष्ठ नागरिक, भाजपा पक्षाचे सातत्याने कार्यरत असलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थितीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी याप्रसंगी माननीय गिरीश भाऊ महाजन यांची नाशिक जिल्हा पालकमंत्री झालेल्याबद्दल व कुंभमेळा मंत्री झाले त्याबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। मोठं बोला। मूळ विष्णू आडाव, नाशिक जिल्हा, नाशिक शहर, जेल रोड, राहणार जेल रोड, नाशिक रोड, द सरपंच। मी आपल्या गिरीश भाऊला आपले पालकमंत्री झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन मनपूर्वक करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। आणि मी छबराव भिकाजी साळुंके, मूळ माझं गाव विंचूर, तालुका निफाड, जिल्हा नाशिक इथे रहिवासी आहे। परंतु नाशिकमध्ये गेली 35-40 वर्षापासून नाशिकमध्ये आहे आणि भाजप कार्यालयामधून जुने कार्यकर्त्यांचे आमचे संबंध होते आणि भाजपच्या काम वाढवण्यासाठी आम्ही खूप मेहनत केल्या। त्यावेळी आमचे आढाव साहेब होते, साहेब होते। आम्ही सर्व पक्ष वाढवला, पक्षाला यश मिळालं। त्याच्यामध्ये आमचे गिरीश भाऊ महाजन हे नाशिक जिल्ह्याचे कुंभमंत्री व पालकमंत्री झाल्याबद्दल त्यांचं मी नाभिक समाजाच्या जिल्हा नाभिक समाजाच्या वतीने त्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील कामाच्या शुभेच्छा व्यक्त करतो। आणि कुंभमंत्री आणि नाशिकचा कुंभमेळा यशस्वी होणार आहे। त्या गिरीश भाऊनी 12 वर्षे झाली, त्या टायमाला मी पालकमंत्री पद भूषवलं आणि कुंभमेळा यशस्वी केला। त्या टायमाला यशस्वी केला, ह्या टायमाला आमचं बी सहकार्य लागलं, सर्व कार्यकर्त्यांचं, महिलांचं, सर्वांचं सहकार्य। कुंभमेळा यशस्वी होणार याची काही चिंता नाही आणि गिरीश भाऊला हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद। एक नंबर झालं, एक नंबर। पूर्वी होतेच होते, त्याच्या आधी हा बरोबर त्यांच्याकडे तेच होते। मग आता आपली आता पण एक नंबर आपली बातमी लावून द्यायची 100%। मी सिद्धेश्वर बापू शिंदे, भारतीय जनता पार्टी भटके व विमुक्त आघाडी। नुकतेच कुंभमेळा मंत्री आणि नाशिक नव्हे तर उत्तर महाराष्ट्राचे आधारस्तंभ, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, आमचे मार्गदर्शक आदरणीय वंदनीय गिरीश भाऊ महाजन हे नाशिकचे पालकमंत्री झाल्याबद्दल मी भारतीय जनता पार्टी भटके व विमुक्त आघाडीच्या वतीने त्यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन करतो। धन्यवाद।